शरद फरळे. तर पहिले दोन फलंदाज आपण पाहतोय रोहित गोवारी आणि अंकुश पांढरा. स्ट्राइक वरती रोहित, नॉन स्ट्राइक एंड वरती अंकुश. पुन्हा एकदा सर्व प्रेक्षकांना खेळाडूंना गुढीपाडव्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा असतील. पहिला बॉल, पहिला चेंडू कव्हर क्षेत्रामध्ये घेऊन काढलाय, गॅप शोधलाय. पहिल्या बॉल वरती चौकार येताना दिसतोय आपल्याला. पहिल्या बॉल वरती चौकाराने सुरुवात इथे केले रोहित या गोलंदाज आणि फलंदाज आपण पाहतोय शरद फरळे. त्याच्यावरती केलेलं पहिल्याच बॉल वरती आक्रमण रोहित याने चौकार, आणि या चौकाराने सुरुवात झालेली आहे धावफलकाला. आपण पाहतोय या सीझन मध्ये पहिल्यांदाच आपण पाहतोय 70-70 बॉल इथे वापरले गेलेत. इथे बॅटचा एज लागले. फ्लाइंग स्लिप मध्ये शतरक्षक तैनात आहे. फक्त एक सिंगल धाव इथे नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. आपण या सीझन मध्ये सर्व स्पर्धा जर बघितल्यानंतर गुड शॉटच्या बॉलवरती आपण खेळताना बघितल्यात, मात्र या स्पर्धेमध्ये 70-70 बॉल वापरले गेलेत. म्हणजे एक चांगल्या मॅचेस या मैदानावर देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे. एक चांगली खेळपट्टी इथे आपण पाहतोय आपल्याला उपलब्ध करून दिलेली आहे. आणि हा चेंडू आपण पाहतोय डॉटच्या स्वरूपात इथे येताना दिसतोय. आपण पाहतोय देवेश ग्रुप पाये यांच्या माध्यमातून हे मैदान आपल्याला उपलब्ध करून दिलं गेलंय. खूप सुंदर हे मैदान आपण पाहतोय. याच मैदानावर त्यावेळी आपण पाये प्रीमियर लीग देखील पाहिली होती. खूप सुंदर आयोजन नियोजन त्या पाये प्रीमियर लीगचं देखील आपण पाहिलं होतं. आपण पाहतोय देवेश खेळाडूंसाठी खेळाडू कक्ष बनवला गेला. त्यानंतर श्री काणी माता स्टँड देखील आपण पाहतोय. यावेळेस बघा लगातो 6 ही टॅगलाईन या बॉलची. चेंडू सरळ निघून गेलाय 6 धावांकरता. आजच्या दिवसातील पहिला षटकार. थँक्यू आपण पाहतोय पहिल्या बॉलवरती चौकार आला, आणि त्यानंतर सिंगल, त्यानंतर डॉट बॉल, त्यानंतर हा आलेला एक A1 क्वालिटी ब्रँडेड षटकार. या षटकाराने धावफलक आता 11 या आकड्यावरती जाऊन पोहोचलेले आहे. 11 धावा धावफलकावरती लागलेल्या जात आहेत. शरद फरळे थोडासा महागडा ठरताना दिसतो या षटकामध्ये. इथे पुन्हा एकदा इनफिल्डच्या वरून खूप चांगला फटका देखील गेलाय. हा चेंडू देखील आपल्याला बाउंड्री लाईनच्या बाहेर जाताना दिसतोय. चौकार येतोय. पंधरा धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. शेवटचा बॉल बाकी असेल या षटकातील. इथे पुन्हा एकदा खूप चांगला स्ट्रोक. यावेळेस लॉंग ऑफ मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. अंकुशच्या बॅट मधून आणखीन एक चौकार. पॉवर प्लेचं षटक हे संपलेलं आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल बॅटिंग आपण बघितली. 19 धावा धावफलकावरती. थँक्यू डीजे. चला थोडासा स्पीडअप करायचं, जास्त वेळ खर्च करू नका. लगेच आपले फील्ड सेटअप करून घ्यायचे आहे. पहिलं षटक हे संपले. पहिल्या षटकात 19 धावा आलेल्या आहेत. पॉवर प्लेच्या षटकात पॉवरफुल बॅटिंग झालेली आहे अंकुश पांढरा याची. 2 चौकार, एक षटकार त्याच्या बॅटमधून आलेला आहे. त्यानंतर रोहितच्या बॅटमधून एक चौकार, एक सिंगल.
क्षेत्ररक्षणामध्ये आता फेरबदल केला जातोय. आपण पाहतोय स्क्वेअर लेग थोडासा वाईडिश ठेवला गेलाय. त्यानंतर एक मिड विकेट आपण पाहतोय तैनात केला गेलाय. त्यानंतर लॉंग ऑन, त्यानंतर लॉंग ऑफ आणि डीप एक्स्ट्रा कव्हर क्षेत्ररक्षण सजवलं गेलंय. त्यानंतर 30 सर्कलमध्ये आपण पाहतोय पॉईंट ठेवलाय. शॉर्ट मिड विकेट आपण पाहतोय. त्यानंतर फ्लाइंग स्लिपमध्ये एक क्षेत्ररक्षक तैनात केला गेलाय. दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज लडका धुमाडा. या स्पर्धेचा आजचा आपण पहिला दिवस पाहतोय आणि मैदान आपण पाहतोय खूप सुंदर हे मैदान आपण पाहतोय आणि अशा मैदानावरती खेळण्यासाठी खेळाडू भरपूर उत्सुक असतात. बघा इथे चेंडूला गॅप मध्ये टाकले. पुन्हा एकदा चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय. यावेळेस आपण पाहतोय जो चेंडू आहे, जो बॉल आहे, सीमारेषेच्या प्रेमात पडलाय. ते आता शफलून खेळण्याचा प्रयत्न. हा चेंडू आता यष्टांच्या वरून ट्रॅव्हल होतोय. यावेळेस चांगल्या चेंडूची हाताळणी ते केलेली आहे लडका या गोलंदाजाने. यानंतर कानाई स्पोर्ट्स नाईकपाडा बी आणि जय बजरंग स्पोर्ट्स पालनापाडा असं आपण मॅच पाहणार आहोत. ते आपण पाहतो या कव्हर क्षेत्रामध्ये फटका ते केला गेला. क्षेत्ररक्षक पोहोचेल का तिकडे हा प्रश्नचिन्ह निर्माण झाला होता. मात्र चेंडू पोहोचलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. बघा गॅप शोधले जात आहेत आणि चेंडूला मैदानाच्या बाहेर पाठवलं जात आहे. आणखी एक बाउंड्री. थँक्यू डीजे. बघा बाउंड्रीज आपल्याला पाहायला मिळत आहेत. चौकारांची आतिषबाजी झाली या इनिंग मध्ये. पुन्हा एकदा चांगला ऑफ ड्राईव्हचा फटका ते केला गेलाय. पुन्हा एकदा गॅप शोधलाय. बघा गॅप शोधले जात आहेत. आणखी एक चौकार. थँक्यू डीजे. आपण पाहतोय 4चा आकडा हा नागले संघासाठी लकी आहे. मात्र सध्या तरी हा 4चा आकडा चिंचोडी संघाला नक्कीच लकी ठरताना दिसतोय. चौकारच्या साहाय्याने जास्तीत जास्त धावा येताना दिसत आहेत. आतापर्यंत 6 चौकार लागलेले आहेत. ज्या प्रकारे सुईमध्ये धागा रोवावा तसेच आपण पाहतोय गॅप मध्ये चेंडू टाकला जातोय. काय जबरदस्त बॅटिंग अंकुश आणि रोहित याची आतापर्यंत आपण बघितलेली आहे. दुसरं षटक हे मार्गस्थ आहे. धावसंख्या आपण पाहतो या 31 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्यात. बॉल टाकून झालेत या षटकातील 4. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि आता नागली संघ थोडासा प्रेशर मध्ये येताना दिसतोय. चला थोडीशी घाई करायची, जास्त वेळ खर्च करू नका विनंती असेल. ते आपण पाहतोय ब्लॉक होलमध्ये चेंडू टाकला होता. यावेळेस कमबॅक करणारा चेंडू मी तर म्हणेन लडका आहे असा. एक सिंगल धाव मिळेल. या सिंगल धाव्याने धावसंख्या आता 32 या आकड्यावरती 32 32 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. चांगली सुरुवात इथे होताना दिसते आपल्याला गोरातपाडे या संघाची. या षटकातील शेवटचा एक बॉल बाकी असेल. इथे बघा पुन्हा एकदा हलक्या हाताने हा चेंडू इथे खेळून काढला गेला. यावेळेस क्षेत्ररक्षक आहे तिकडे, चांगले क्षेत्ररक्षण होईल तोपर्यंत एक धाव घेण्याची संधी ही प्राप्त झाली आणि एका धाव्याने धावसंख्या आता 33 या आकड्यावरती 3-3 आपण पाहतोय. विदाऊट लॉस कुठलाही गडी बाद झालेला नाहीये. 33 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. अजूनही 2 षटकाचा खेळ बाकी आहे. पाहूया या 2 षटकांमध्ये कुठपर्यंत मजल मारतोय वाघोबा स्पोर्ट्स गोरातपाडा चिंचोटीचा हा संघ.
सन्माननीय प्रकाश शिमकादम साहेबांचं देखील आगमन झालंय, त्यांचं देखील आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. वेलकम. आमच्या सोबत स्कोरर देखील जॉईन झाले. तन्मय, सुभाष येतोय, सुभाष परेड तिसरं षटक हाताळण्यासाठी. इथे बघा पहिला चेंडू इथे डॉट हाताळलाय. सुभाष परेड एक अनुभवी गोलंदाज आपण पाहतोय. नक्कीच त्याच्या अनुभवाचा फायदा त्याच्या संघाला होऊ शकतो. इथे बघा पुढे ससाव खेळण्याचा प्रयत्न यशस्वी होतोय. लगातो 6. हा तो षटकार 6 धावा. थँक्यू डीजे. यावेळेस आपण पाहतो या स्लॉट मध्ये हा चेंडू होता अंकुश याच्या, आणि अंकुशाने काय जबरदस्त फटका इथे घेतला. 39 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. त्यावेळेस घुटना टेक आणि आणखीन एक सिक्सर देख. लगातो 6. आणखीन एक षटकार, बॅक टू बॅक दुसरा. बॅक टू बॅक 2 षटकार ते लागले गेले. धावसंख्या आता वेगाने पुढे सरसावत असताना ते साईडला फटका ते खेळला गेलाय. छत्ररक्षक होतो तिकडे. चांगला ऑफ ड्राईव्हचा फटका ते खेळला गेला. 2 धावा इथे पलून पूर्ण केल्या गेल्यात. या 2 धावेने धावसंख्या आता 47 च्या आकड्यावरती. 47 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. इथे आणखीन एक धमाका. अंकुश पांढऱ्याच्या बॅट मधून निघाला आणखीन एक षटकार. लगातो 6. थँक्यू डीजे. आणखीन एक षटकार इथे येताना दिसतोय. धावसंख्या आता 53 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. या षटकातील एक बॉल अद्याप बाकी असेल. सुभाष परेड जे अनुभवी बॉलर आहेत ते थोडेसे महागडे ठरताना दिसत आहेत आपल्याला. इथे आता सरळ बॅटने हा फटका ते खेचला होता. समोर आपण पाहतो यष्टांवर हा चेंडू येऊन आदळलेला आहे. बघा नशिबाची साथ इथे दोन्ही संघाला मिळालाय. जर बॉलरचा हात जर लागला असता बॉलला तर इथे विकेट मिळाली असती. यष्टांवरती जर चेंडू जर लागला नसता तर चौकार देखील मिळाला असता. मात्र नशिबाची साथ मिळालेली नाहीये दोन्ही संघाला. इथे आपण पाहतोय फक्त एक सिंगल धाव आली. या सिंगल धावेने धावसंख्या 54 या आकड्यावरती 54 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्यात. आता शेवटचे 6 चेंडू बाकी आहेत. पाहूया या शेवटच्या 6 चेंडूमध्ये कुठपर्यंत मजल मारतोय वाघोबा स्पोर्ट्सचा गोरातपाडा हा संघ. चला आपण डीजेला संधी देऊया. ऐकूया एक सुमधुर संगीत. कमॉन डीजे. दिव्यांच्या रांगा गो आई तुझे पायरीला. 100 दिव्यांच्या रांगा गो आई तुझे देवलाला.
कारला गडियो झगमगला तुझा देऊळ झगमगला कारला गडियो झगमगला तुझा देऊळ झगमगला न बावन दिव्यांच्या रांगा गो आई तुझे पायरीला 100 दिव्यांच्या रांगा गो. शेवटचा छडा घालण्यासाठी दिलीप येतोय. दिलीप वलवी. इथे आपण पाहतोय चेंडू थोडासा ऑप्स्टमच्या बाहेर ठेवला होता. एक डॉट बॉलची सांगता येताना दिसते आपल्याला. धाव चेंडूची सांगता झालेली आहे. डॉट बॉल. हा ट्रॅकर हुक करण्याचा प्रयत्न स्टॅबिंग झालाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय मात्र जजमेंट खराब. 2 धावा इथे पलून पूर्ण केल्या गेल्यात. आपण उमसाई 444 नागले हा बी संघ पाहतोय. बी संघ आहे नक्कीच त्यांच्याकडून चुका होताना दिसत आहेत आपल्याला. यानंतर कानाई स्पोर्ट्स नाईकपाडा बी हा संघ आपण पाहणार आहोत. चला कॅप्टन या टॉस करण्याकरता. शफल होऊन काय जबरदस्त फटका. हा चेंडू देखील सरळ सीमारेषा पार होतोय. अंकुश पांढराच्या बॅट मधून आणखीन एक धमाका षटकार. थँक्यू डीजे अंकुश पांढरा. आता आपण पाहतोय 14 बॉल मध्ये 44 या धावसंख्येवरती खेळतोय. मला वाटतं या स्पर्धेमध्ये आपल्याला अर्धशतक पाहायला मिळू शकतं. 3 बॉल अद्याप बाकी आहेत. 44 धावा या धावफलकावरती आपण पाहतोय ज्या वैयक्तिक अंकुश पांढऱ्याच्या पाहायला मिळत आहेत. इथे आपण पाहतोय बॅट्स गेला होता. 1 धाव तर कंप्लीट केली गेली. दुसऱ्या वेळेचा प्रयत्न स्वतः गोलंदाज तिकडे पोहोचला होता मात्र चेंडू फील्ड करू शकलेला नाहीये. 2 धावा इथे पलून पूर्ण केल्या गेल्यात. या 2 धावेने धावसंख्या आता जाऊन पोहोचलेली आहे 64 या आकड्यावरती. 64. बघा अर्धशतक जर इथे कंप्लीट जर केलं तर उमेश दादा मुकादम जे देवेश ग्रुप चे संस्थापक अध्यक्ष आहेत त्यांच्याकडनं 500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. इथे आपण हा चेंडू जर बघितला तर ऑफस्टमच्या बाहेर हाताला गेलाय. पंचांकडनं इशारा येतोय. हा चेंडू वाईड आहे. वाईड बॉल थोडासा प्रेशराईज होताना दिसतोय. गोलंदाज आपल्याला दिलीप वलवी. 4 बॉलमध्ये 11 धावा त्यांनी खर्च केल्यात. इथे बघा खूप चांगला चेंडू. बघा इथे अर्धशतक कंप्लीट करण्याची संधी देखील आहे. 1 बॉल अजूनही बाकी आहे आणि अर्धशतक कंप्लीट करण्यासाठी 4 धावींची आवश्यकता आहे. वैयक्तिक 46 या धावसंख्येवरती खेळतोय तो म्हणजे अंकुश पांढरा. शेवटचा 1 बॉल पाहूया अर्धशतक कंप्लीट होईल का या स्पर्धेचं पहिलं. इथे कनेक्शन चांगलं झालंय. गॅप मध्ये हा चेंडू आहे आणि लगातो 6. 70-70 बॉल या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि टॅगलाईन आहे लगातो 6. आणि या षटकाराने त्याने आपलं अर्धशतक कंप्लीट केलेलं आहे. वैयक्तिक 52 धावा या त्याच्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. थँक्यू डीजे. यस थँक्यू. चला कॅप्टन या. कॅप्टन या टॉस करण्याकरता. कान्हाई स्पोर्ट्स नाईकपाडा बी आणि जय बजरंग स्पोर्ट्स पालनपाडा विनंती असेल आपण लगेच या टॉस करण्यासाठी. आपण पाहतोय आमचे साथी समालोचक जयश्री डुकळे मॅनफॉर्म काजूपाडा यांचं देखील आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील आम्ही हार्दिक स्वागत करतो. वेलकम जयेश. आपलं हार्दिक स्वागत असेल. आपण टॉस करतोय. टॉस करण्याकरता मी यतीश वैती यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करायचा आहे. हॅलो. चला आपण टॉस करतोय. यतीश वैती यांच्या शुभ हस्ते यंग डायनामिक पर्सनॅलिटी आपण पाहतोय पायगावचे. काटा असा कॉल आहे आणि काटा आलाय. टॉस कान्हाई स्पोर्ट्स नाईकपाडा बी या संघाने जिंकलाय. यतीश आपण जाऊन स्थान आपण दावा.
आपले खूप खूप आभार. टॉस जिंकल्याने निर्णय काय असतील? फिल्डिंग फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला मागचं कारण काय? आणि ते समोरच्या संघाला किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? 40-45 असे कुठले गोलंदाज पाहायला मिळतील त्या समोरच्या संघाला कमीत कमी धावांवरती रोखतील? साई आहे, रोहित, कृष्णा, मी आहे. हे जे आयोजन नियोजन आपण पाहतोय याबद्दल काय म्हणशील? जाम भारी बनवले. हां. आपण टॉस गमावला, आपल्याला अगोदर बॅटिंग करायची आहे. हा निर्णय मनासारखा लागलाय, मनाविरुद्ध लागलाय? नाही, फिल्डिंग पाहिजे होती पण बॅटिंग आली तर चांगली. बघू 50-60 पर्यंत मारायची कोशिश करू. या स्पर्धेमध्ये आपण पाहतो या 70-70चे बॉल स्पॉन्सर केले गेलेत आणि आपण मागचा सामना बघितला की 72 धावांचं टार्गेट हे सेट झालंय. तुमच्या मनामध्ये काय चाललंय? किती धावांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असेल? तरी पण 60 पर्यंत पोचलो तरी सेफ राहू आम्ही, कारण की बॉलर आमच्यात आहेत जरा चांगले. मागची स्पर्धा शेवटच्या मॅचमध्ये पराभव स्वीकारावा लागला होता. काय सुधारणा झालेत? नाही, हा तेच आहेत. खाली थोडीशी चेंजिंग केलंय थोडी बस. चला, शुभेच्छा असतील. टॉस बॉक्स मधून न्यूज अशी आहे, टॉस कानाई स्पोर्ट्स नाईकपाडा बी या संघाने जिंकलेला आहे. अगोदर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय आणि बॅटिंग करण्यासाठी आमंत्रित केलेलं आहे ते म्हणजे जय बजरंग स्पोर्ट्स पालनपाडा या टीम. हॅलो हॅलो चेक. पहिला बॉल आपण पाहतोय व्हाईट बॉल इथे हाताला गेलाय. व्हाईट चेंडूची नोंद झालेली आहे. व्हाईट बॉलने सुरुवात झालाय. आपण पाहतोय 72 धावांचं टार्गेट हे ठेवलं गेलंय. 72 धावा या जिंकण्याकरता बनवायच्या आहेत ओम साई 444 नागल्या संघाला. वेळेस बघा पुन्हा एकदा व्हाईट बॉल इथे येताना दिसतोय. बॅक टू बॅक 2 चेंडू हे व्हाईट टाकले गेलेत. खराब सुरुवात इथे करताना दिसतोय आपल्याला सनी बीज हा गोलंदाज. इथे बघा आणखीन एक व्हाईट बॉल येताना दिसतोय. बघा व्हाईटची हॅट्रिक इथे आता पूर्ण झालेली आहे. सलग 3 बॉल वरती व्हाईट 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 व्हाईटची हॅट्रिक. आपण विकेटची हॅट्रिक बघितलंय, 6ची हॅट्रिक, चौकाराची हॅट्रिक. इथे बघा गोलंदाजाने व्हाईटची हॅट्रिक पूर्ण केलेली आहे पहिल्या 3 बॉल वरती. बघितलं की इरफान पठाण या आंतरराष्ट्रीय खेळाडूने टेस्ट क्रिकेटमध्ये पाकिस्तान विरुद्ध पहिल्या 3 बॉल वरती त्याने टाकले होते, हॅट्रिक पूर्ण केली होती. इथे आपण सुरुवातीलाच व्हाईटची हॅट्रिक पाहतोय. इथे बघा मिसफिल्ड झाली आहे, खराब क्षेत्ररक्षण झालंय आणि या मैदानावर जर तुमच्याकडनं मिसफिल्ड जर झाली तर तो चेंडू सीमारेषेच्या बाहेरच जातो. इथे चौकार मिळालाय 4. कितने आए आकर चले गए पर उसका ही नाम चलेगा. अरे कितने आए आकर चले गए पर उसका ही नाम चलेगा. थँक्यू ढीसे. आपण पाहतो हे जे मैदान जे आपण पाहतो ना, भरपूर मेहनत घेतली गेली हे मैदान बनवण्यासाठी आणि एकदम जे आपण पाहतोय मैदान आउटफील्ड खेळपट्टी एकदम टणक बनवलेली आहे. तेच कारण थोडासा जरी मिसफिल्ड होतोय चेंडू भन्नाट वेगाने बाउंड्रीच्या बाहेर निघून जातोय. इथे आता आपण पाहतो या पुल करण्याचा प्रयत्न बॅट बॉलला तेवढा चांगला संपर्क झालेला नाहीये. शरद फरळे आपण पाहतोय एक जुने जाणते खेळाडू आहेत, डावऱ्या त्याचे एक विध्वंसक फलंदाज. मात्र सध्या फिटनेस
तेवढं चांगलं पण पाहतोय, फिटनेस तेवढं चांगलं पाहायला मिळत नाहीये, मात्र त्यांच्याकडे क्लास आहे, क्लास बॅटिंग ते करताना नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. त्यावेळेस बघा स्लॉट मध्ये चेंडू मिळालाय, अंकुशच्या डोक्याच्या वरना चेंडू निघून जातोय, लगातो 6. A1 क्वालिटी ब्रँडेड षटकार शरद फरलेच्या बॅट मधून. अपना दादा किंग है ऑलवेज किंग रहेगा. ए अपना दादा किंग है ऑलवेज किंग रहेगा. थँक्यू डीजे. हाताळण्यासाठी आपण पाहतोय की 72 धावा तेवढे कठीण नाही आहेत या मैदानावरती ह्या धावा, मात्र त्या प्रकारे बॅटिंग देखील करावी लागणार आहे. पण पाहतो या यष्टांच्या मागे मिस्टेक झाला. मी अगोदरच म्हटलं की या मैदानावरती चुका तुम्हाला अडचणीमध्ये घेऊन जातील, कारण आउटफील्ड ही फार टणक आहे, वेगवान आहे. बघा मिस्टेक झाला आणि चेंडू मैदानाच्या बाहेर निघून गेला. पंजा खोलला पहिल्या बॉलवरती, 5 धावा येताना दिसत आहेत. धावसंख्या आता 22 या आकड्यावरती, 22 धावा या धावफलकावरती लागताना दिसत आहेत आपल्याला. ते आपण पाहतो या मोठा फटका खेळण्याची संधी ती होती, मात्र पॅडल बॉल संपर्क तेवढा चांगला झालेला नाही आहे. बॅट चाल कसं एज लागला आणि अगदी बॅटर जवळच हा चेंडू तिकडे पडला गेला आणि आपण पाहतो या डॉट बॉल येतोय. अजूनही 50 धाब्यांची आवश्यकता आहे मॅच जिंकण्याकरता. इथे बघा काय जबरदस्त फटका आहे, जबरदस्त फटका, जबरदस्त दणका, चेंडू सरळ निघून जातोय काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये. 6 धावांकरता षटकार. थँक्यू डीजे. शरद फरलियान आपण पाहतो एक जुना जाणता खेळाडू आहे. फॉर्म इज टेम्पररी, क्लास इज परमनंट. तो क्लास इथे दाखवला जातोय. इथे आपण पाहतो या लेग स्टिक वरती नक्कीच हा चेंडू इथे हाताला गेला होता. पंचांनी इथे नक्कीच जी अपील आहे ती अपील फेटाळून लावलेली आहे. लेग बायच्या स्वरूपात एक धाव इथे नक्कीच मिळणार आहे. एका धावेने धावसंख्या आता आपण पाहतो या 29 या आकड्यावरती. आपण पाहतो या यज्ञेश मुकादम आणि नितीन मस्तान यांचे आगमन झालेलं आहे. त्यांचं मी हार्दिक स्वागत करतो. वेलकम यज्ञेश आणि नितीन, आपलं हार्दिक स्वागत असेल. एकोणतीस धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. 72 धावांचं टार्गेट आहे. अजूनही मॅच जिंकण्याकरता 43 धावा अजूनही बनवायच्या आहेत मॅच जिंकण्याकरता. इथे आपण पाहतो या चांगला चेंडू इथे हाताला गेलाय. डॉट बॉल इथे देखील येताना दिसतोय. या स्पर्धेकरता आपण 2 ऑफिशियल पंच पाहतोय, संतोष शिवळवी आणि अजितजी घरत. यानंतर आणखीन एक बिग मॅच आपल्याला पाहायला मिळेल. कानाई स्पोर्ट्स नाईकपाडा ब आणि जय बजरंग स्पोर्ट्स पालनपाडा असे 2 संघ आपल्याला इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळतील. सध्या तरी चालू असलेला सामना आपण पाहतोय ओम साई 444 नागले ब आणि वाघोबा स्पोर्ट्स गोरातपाडा. इथे देखील आपण पाहतो एक डॉट बॉल येतात. बॅक टू बॅक 2 चेंडू हे डॉट येताना दिसत आहेत. आपण पाहतो एका बाजूने शरद फरले चांगली बॅटिंग करतायत, चांगल्या लयमध्ये आहेत. वैयक्तिक 17 या धावसंख्येवरती ते खेळतायत. धावसंख्या आपण पाहतो या 29 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्यात. अजूनही 43 धाव्यांची आवश्यकता आहे. इथे आता आपण पाहतो या कनेक्शन तेवढं चांगलं झालेलं नव्हतं, मात्र एक धाव इथे कंप्लीट केली जाईल. दुसऱ्या वेळेसचा प्रयत्न होताना दिसतोय आपल्याला. तर एकाच धावेवरती इथे समाधान मानावं लागेल. 30 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्यात. अजूनही 42 धावा इकडनं मॅच जिंकण्याकरता बनवायच्या आहेत. बघा आता जी सरासरी आहे ती 21 धावांची सरासरी ठेवली जाईल, कारण 12 चेंडू आणि 42 धावा मॅच जिंकण्याकरता.
हॅलो. इथे बघा ऑन साईडला फटका ते खेचला गेला, शतरक्षक आहे तिकडे, चांगला झेल पकडला गेलाय. आता आपण पाहतो या फलंदाज बाद होताना दिसतोय आपल्याला. देख तुनी बायको कशी नाची राणी, कशी खुली राणी, कशी डोली राणी. देख तुनी बायको कशी नाची राणी, कशी खुली राणी, कशी डोली राणी. सासराने काग नुसते करे साडू बाबूनी शायनिंग मारा. देख तुनी बायको कशी नाची राणी, कशी खुली राणी, कशी डोली राणी. देख तुनी बायको कशी नाची राणी. थँक्यू डीजे. संघांसाठी सूचना लक्षात घ्या, खेळाडूंसाठी सूचना आहे. आपण पाहतोय मैदानाच्या बाजूला आंब्याची बागा आहेत, तिकडे कोणी आंबे तोडणार नाही याची दक्षता घ्या. ते आंब्याचे मालक तिकडे आहेत, बसलेत बघा. जर आंबे तोडले आणि मालकाने जर काही सांगितलं तर ती जिम्मेदारी तुमची असेल, लक्षात घ्या. कारण भरपूर मेहनत त्याने घेतलेली आहे आणि एक चांगली आंब्याची बाग त्यांनी फुलवलेली आहे. तर तिकडे कोणी आंबे तोडणार नाही याची दक्षता घ्या, ही सूचना आहे सर्व खेळाडूंसाठी. इथे शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न चेंडू स्क्वेअर क्षेत्रामध्ये खेळला गेला. शतरक्षक आहे तिकडे, एक धाव तर कंप्लीट केली जाईल. एकाच धावीवरती समाधान देखील मानावं लागणार आहे. एका धावेने धावसंख्या आता 31 या आकड्यावरती. 10 चेंडूने आता 41 धावींची आवश्यकता आहे. बघा आता शरद फरले जो चांगल्या स्ट्राईक रेटने बॅटिंग करतोय, त्याला आता जास्तीत जास्त चेंडू खेळून काढावे लागतील, तरच ते हे टार्गेटपर्यंत पोहोचू शकतात. इथे बघा पहिला बॉल खेळत असताना या ओव्हरचा ठोकलाय. A1 क्वालिटी ब्रँडेड षटकार, लगातो 6. थँक्यू डीजे. हा षटकार आला. धावसंख्या आता 37 या आकड्यावरती. अजूनही 35 धाव्यांची आवश्यकता आहे. आणि आता आपण पाहतो या ज्या प्रकारे शरद फरळे बॅटिंग करताना दिसत आहेत आपल्याला, चांगल्या लयमध्ये आहेत आणि आता धावांची लयलूट करताना दिसत आहेत आपल्याला. इथे ऑफ ड्राईव्हचा फटका ते केला गेला. शतरक्षक आहे तिकडे, मात्र त्याच्याकडे झालेला मिसफिल्ड. 2 धावा इथे घेण्याची संधी नक्कीच मिळणार आहे. भरभक्कम शरीर यष्टीचे आपण पाहतो या शरद फरळे जे बॅटर आहेत, 2 धावा इथे पूर्ण करतायत. चांगले बॅटिंग, चांगल्या लयमध्ये दिसत आहेत आणि धावांची लयलूट देखील त्याने आतापर्यंत केलेली आहे. 8 बॉल आणि 33 धाव्यांची आवश्यकता. बघा 9 चेंडूमध्ये 25 या आकड्यावरती ते खेळतायत, 25 धावांवरती ते खेळतायत. आपण बघितलं की दुसऱ्या ओव्हरमध्ये जास्त त्यांना संधी मिळाली नव्हती, नाहीतर त्या ओव्हरमध्ये देखील जास्त धावा नक्कीच त्याच्या बॅटवर देताना पाहिल्या असत्या. इथे आपण पाहतो या स्टॅमिंग झालाय. शतरक्षक पोहोचू शकलेला नाही तिकडे. एक धाव कंप्लीट ठेवायचा प्रयत्न. इथे आपण पाहतो या दुसरी धाव इथे कंप्लीट केली जाते. बघा फिकी चांगली झाली होती, मात्र विकेट किपरचा जो पाय होता तो तिकडे एस्टनवरती लागला आणि 2 धावा घेण्याची संधी तिकडे नक्कीच मिळालेली आहे. बघा 7 बॉल 31 धाव्यांची आवश्यकता आहे. म्हणजे या बॉलवरती एखादा मोठा फटका येणं फार गरजेचं आहे. बघा एखादा मोठा फटका देखील येणं गरजेचं आहे आणि दुसऱ्या ओव्हरमध्ये शरद फरळे पुन्हा एकदा स्ट्राईकवर येणं देखील फार गरजेचं आहे. पाहूया 7 बॉल आणि 31 धावा. आता मिड विकेटला हा फटका ते खेळला गेला. अंकुश आहे तिकडे. एक धाव तर कंप्लीट झालेली आहे. एकाच धावरीत समाधान मानावं लागेल आणि आता शरद फरळे यांच्याकडे स्ट्राईक असणार आहे. 6 बॉल 30 धाव्यांची आवश्यकता असणार आहे. 6 चेंडू 30 धावा. सन्माननीय
हे म्हणजे रायकर साहेबांचं आगमन झालेलं आहे. मी त्यांना विनंती करेन आमच्या स्टेजवरती या आणि स्थानपन्न व्हा. तसेच हरेशी देवळीकर यांचं देखील आगमन झालेलं आहे. त्यांना देखील विनंती असेल आमच्या स्टेजवरती येऊन आपण बसायचं आहे. आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. तसेच योगेशी देवळीकर यांचं देखील आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतोय. आपणास विनंती असेल आमच्या स्टेजवरती या आणि स्थानपन्न व्हा. आपण पाहतोय श्री काळई स्पोर्ट्स नाईकपाडा ए आयोजित ही स्पर्धा आपण पाहतोय. पुरस्कार आपण पाहतोय देवेश ग्रुप पाय. खूप सुंदर आयोजन नियोजन या स्पर्धेचं आपल्याला पाहायला मिळतंय. आपण या स्पर्धेचं आकर्षण जर बघितलं तर या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी ही आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यानंतर खूप सुंदर चषक आपण पाहतोय या स्पर्धेकरता. इथे आता आपण पाहतो या पहिला चेंडू हा वाईड हाताला गेलाय. वाईट बॉलने इथे सुरुवात झालेली आहे. वाईट चेंडू. 6 बॉल 29 धावांची आवश्यकता असणार आहे. 6 चेंडू 29 धावा. इथे आपण पाहतो या पॅचच्या आतली कडा लागली आणि इथे धाव येताना दिसत नाही. आता 5 बॉल 5 षटकार हे ठोकावे लागतील मॅच जिंकण्याकरता. बघा 5 बॉल 5 षटकार इथे ठोकावेच लागणार आहेत. एखादा जर चेंडू जर डॉट आला तर या सामन्यापासून या मॅच पासून नागली संघ दूर जाताना दिसेल. थोडासा लांब जाताना दिसेल. पाहूया. आता 5 चेंडू फार महत्वाचे आहेत नागली संघासाठी. इथे पाहतो या टायमिंग झालाय. शतरक्षक आलाय चेंडूच्या खाली. छिल ड्रॉप. जीवनदान मिळालंय आणि 2 धावा इथे पळून पूर्ण केल्या गेल्यात. बघा पुन्हा एकदा स्टंपवरून बेल्स पडलेली आहेत इकडे. जरी यष्टांना चेंडू जर लागला असता तरी देखील कदाचित विकेट मिळाली नसती कारण बेल्स पडली होती. मात्र दुसरी बेल्स होती स्टंपवरती तिकडे. आता 4 बॉल 27 धावा. आपण पाहतोय ऑन साईटला हा चेंडू ते खेळून काढला गेलाय. आपण पाहतोय सन्माननीय दीपकजी भोरे हे ऑनलाईन मॅच बघतायत आणि त्यांच्याकडनं या स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा त्यांनी पोहोचवलेल्या आहेत आणि सर्वांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देखील त्यांनी दिल्यात. त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत असेल. लाईव्ह मॅच बघतायत. याच दरम्यान आपण पाहतोय इथे फलंदाज बाद झालेला आहे. शरद फरली हा बॅटर बाद झालाय आणि आपण पाहतोय हा जो सामना आहे तो आता त्यांच्यापासून थोडासा लांब जाताना दिसतोय. शेवटचे आता 3 चेंडू बाकी राहिलेले आहेत. 26 धावा अजूनही मॅच जिंकण्याकरता बनवायच्या आहेत आणि नव्याने बॅटर सुभाष येतोय. सुभाष परेड. इथे आपण पाहतोय एक डॉट बॉल येताना दिसतोय. आपण पाहतोय खेळाडूंसाठी नाश्त्याची देखील व्यवस्था झालेली आहे. किशोर वडापाववाले. मात्र तिकडे तुम्हाला पैसे देऊन तुम्हाला नाश्ता करावा लागेल. आमच्या उजव्या बाजूला तिकडे वडापावची गाडी लागलेली आहे. आपण पाहतोय पॉइंट मध्ये हा चेंडू ते खेळून काढलाय. बघा गॅप शोधला. इथे 4 धावा मिळाल्यात. धावसंख्या आता 50 या आकड्यावरती. बघा 50 धावा धावफलकावरती लागल्यात. म्हणजे आता 1 बॉल आणि 22 धाब्यांची आवश्यकता आहे.
इथे देखील आपण पाहतोय डॉट बॉल येतोय, विकेट मिळालेली आहे आणि अशा प्रकारे हा सामना इथे गोरातपाडा संघाने जिंकलेला आहे. याच दरम्यान सुनीलजी गांजारी साहेबांचं आगमन झालेलं आहे, त्यांचा मी हार्दिक हार्दिक स्वागत करतो. वेलकम सुनीलजी गांजारी, आपल्या देखील हार्दिक हार्दिक स्वागत असेल. चला मॅन ऑफ द मॅच अंकुश पांढरा, मॅन ऑफ द मॅच, ज्याने अर्धशतक कंप्लीट केलं. 16 चेंडूमध्ये 52 धावा ज्याने बनवल्या, तोच अंकुश पांढरा ठरतोय या सामन्याचा सामनावीर. चला हँडशेक करा, त्यानंतरच मैदान सोडायचं आहे. यानंतर आपण मॅच पाहणार आहोत काणाई स्पोर्ट्स नाईकपाडा ब आणि जय बजरंग स्पोर्ट्स पालनापाडा. चला नाईकपाडा टीम, आपण लगेच शतरक्षण लावून घ्यायचं आहे. तसेच कल्पेशजी मस्तान यांचं देखील आगमन झालंय, त्यांचं देखील आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतो.